श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, येत्या 19 मे पासून तुमच्या आयुष्यात एका अशा भयंकर आणि थरारक काळाची सुरुवात होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. संपूर्ण जग तुमच्या गुलामी करेल आणि तुमच्या पायाशी झुकेल अशी विस्मयकारक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. तब्बल कित्येक वर्षानंतर तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि ग्रहाचा सेनापती मंगळ एकत्र येऊन तुमच्या नशिबाचे असे महाद्वार उघडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा अथांग पाऊस पडेल. पण सावधान, ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी जितके वरदान ठरणार आहे, तितकेच एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करण्याची ताडकही या काळात आहे. नेमकं असं काय घडणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल? या 7 दिवसात कालचक्रात तुमच्या पाठीशी अशा काही अदृश्य आणि चमत्कारिक शक्ती उभ्या राहणार आहेत, ज्या तुमच्या गरिबीचा आणि संकटाचा समूळ नाश करतील. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या वेदनेतून आणि मानसिक त्रासातून तुम्ही जात आहात, तो खेळ आता कायमचा संपणार आहे. कारण विधात्याने तुमच्यासाठी 3 मोठ्या खुशखबरी लिहून ठेवल्या आहेत. परंतु याच काळात तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर आणि जीवघेणा सापळा रचला गेला आहे, ज्यामुळे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला डिप्रेशन आणि कंगालपणाच्या दरीतून ढकलून देऊ शकते. जर तुम्हाला या विनाशापासून स्वतःला वाचवायचे असेल आणि कोट्याधीश बनायचे, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून बघा. कारण यामध्ये लपला आहे तुमच्या मृत्यूसम संकटांना संपणारा तो सर्वात मोठा चमत्कारिक उपाय. मकर राशीच्या जातकांनो, आगामी काळात मकर राशीच्या जातकासाठी ग्रहमान अत्यंत विस्मयकारक आणि तितकेच थरारक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असून तो सध्या तुमच्या पराक्रमाच्या म्हणजे 3ऱ्या घरात ठाण मांडून बसला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कर्मफळदाता आणि शनी पराक्रम स्थानात येतो, तेव्हा तो माणसाला सामान्य राहू देत नाही. तो तुमच्यामध्ये एका लढवया योद्धासारखे आक्रमक आणि शक्तिशाली ऊर्जा निर्माण करणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ज्या संकटांनी तुम्हाला घेरलं होतं, ज्या आव्हानांना पाहून तुम्ही पाठ फिरवून पळ काढला होता, त्या संपूर्ण भयाचा समूळ नाश आता होणार आहे. तुमची मानसिक स्थिती कमालीची मजबूत होणार असून शत्रू किंवा परिस्थिती तुमच्या समोर कितीही मोठी असली तरी तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला पराभूत करण्याचे प्रचंड धाडस शनिदेव तुम्हाला देणार आहे. वाढत्या वयासोबत किंवा नशिबाच्या थट्टेमुळे तुमचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते, जी ध्येय तुम्ही अर्धवट सोडून दिली होती आणि आता आपल्या आयुष्यात काही उरले नाही असे समजून तुम्ही शांत बसला होता, त्या विझलेल्या ठिणगीला आता पुन्हा एकदा पेटण्याची वेळ आली आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेली मेहनत आणि पाहिलेली स्वप्ने शनिदेव विसरलेले नाहीत, कारण मकर ही त्यांची सर्वात प्रिय राशी मानली जाते. तुम्ही फक्त एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा. हे शनिदेव तुम्हाला शिकवणार आहेत की तुमची रखडलेली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः अदृश्य शक्तीसारखे पाठीशी उभे राहणार आहेत. दुसरीकडे तुमच्या कुंडलीतील 5व्या घरात सूर्य आणि बुध या 2 बलाढ्य ग्रहाची युती होत असून तिथे अत्यंत शक्तिशाली अशा बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. बुध हा ग्रह मानवी बुद्धी, चातुर्य आणि अचूक निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो, तर सूर्य हा ग्रहाचा राजा असून तो तेज आणि यशाचे प्रतीक आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या मेंदूची मरगळ पूर्णपणे झटकली जाईल आणि तुमच्या मनात अशा काही अद्भुत कल्पक संकल्पना जन्म घेतील, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. गेल्या अनेक दिवसापासून जी कामे किंवा व्यावसायिक प्रकल्प ठप्प झाले होते, ज्यांना गती मिळत नव्हती, ती सर्व कामे आता अचानक रुळावर येतील. तुमची आकलन शक्ती आणि बौद्धिक चातुर्य इतके वाढेल की कठीण प्रसंगातही तुम्ही घेतलेले निर्णय अचूक आणि फायदेशीर ठरतील. त्यामुळे तुमची नैया अगदी सहज पार होईल. त्या जोडीला तुमच्या सुख संपत्तीच्या आणि वास्तूच्या म्हणजे 4थ्या घरात
ग्रहाचा सेनापती मंगळदेव स्वतःच्या स्वराशीत विराजमान होत आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा भूमी, भवन, वाहन आणि अफाट साहसाचा कारक मानला जातो. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, एखादी मोठी गुंतवणूक बऱ्याच काळापासून फसली असेल, तर या 7 दिवसात तो अडकलेला पैसा अचानक तुमच्या हातात परत येण्याची तीव्र शक्यता निर्माण होत आहे. याशिवाय रिअल इस्टेट, जमीन, जुमला, घर किंवा मालमत्तेशी संबंधित असणारे सर्व वाद संपून त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळण्याचे योग हा मंगळ ग्रह निर्माण करत आहे. मंगळदेव तुमच्यामध्ये केवळ संपत्तीच देणार नाही, तर तुमच्यातील कॉन्फिडन्स लेवल आणि धाडस एका वेगळ्याच पातळीवर नेऊन जाणार आहे. आयुष्यात ज्या मोठ्या लोकांनी इतिहास रचला आहे, ज्यांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यात प्रचंड मोठी जोखीम पत्करली असते, तेच धाडस आता मंगळ तुमच्यात निर्माण करणार आहे. संकटांना घाबरून जर तुम्ही मैदान सोडून पळ काढणार असाल, तर हातात काहीच उरणार नाही. पण जर तुम्ही डटून उभे राहिलात, तर अशी अभूतपूर्व यश प्राप्ती होईल, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ तुमच्यातील भीती नष्ट करून तुम्हाला कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची अफाट ताकद देणारा ठरेल. तुमची नैया पार लावण्यासाठी आणि संपूर्ण जगावर हुकुमशाही गाजवणारी ताकद देण्यासाठी हा काळ आला आहे. फक्त स्वतःवरील विश्वास ढळू देऊ नका. तर मकर राशीच्या जातकांनो, आगामी काळात ग्रहाची नक्षी जितकी तुमच्या बाजूने झुकलेली दिसत आहे, तितकीच तुमच्या एका चुकीमुळे काही उद्ध्वस्त होण्याची भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या राहुदेव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात म्हणजे धन आणि वाणीच्या स्थानात ठाण मांडून बसले आहे. जेव्हा राहू या स्थानावर ताबा मिळवतो, तेव्हा तो माणसाच्या जिभेवर विष पेरण्याचे काम करतो. तुम्हाला स्वतःला जाणवणार नाही, पण अचानक तुमच्या बोलण्यात एक अहंकार आणि उद्धटपणा येईल, ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे सालोख्याचे संबंध एका झटक्यात संपून जातील. तुमचे नातेवाईक, कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी, तुमचा बॉस किंवा तुमचे ग्राहक यांच्यासोबत केवळ शब्दाच्या चकमकीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. रागाच्या भरात तुम्ही कोणता तरी अशी खरी खोटी सुनावून बसाल, ज्यामुळे बाजारपेठेत किंवा समाजात तुमची नाचक्की होईल. तुमची वाणी जर बिघडली, तर नशिबाने दिलेले सोन्याचे दिवस मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या 7 दिवसात प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक आणि मोजून मापून वापरणे हाच एकमेव पर्याय तुमच्याकडे उरला आहे. दुसरी भयंकर चूक म्हणजे पैशाच्या बाबतीत घेतला जाणारा शॉर्टकट आणि तुमची वेळेची प्रचंड नासाडी, जी तुमच्या उद्ध्वस्ततेला कारणीभूत ठरू शकते. राहू धनस्थानात असल्यामुळे तो तुमच्या मनात झटपट श्रीमंत होण्याची, चुकीच्या मार्गाचे पैसा कमवण्याचे किंवा जुगार लॉटरी सारख्या शॉर्टकटचे वेळ निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही या भ्रमात पडलात, तर राहू तुम्हाला अशा खाईत लोटेल जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. केवळ कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा हाच तुमचा एकमेव मार्ग असला पाहिजे. याच वेळी तुमच्या कुंडलीचे 6वे घर, जे रोग, कर्ज आणि शत्रूचे घर मानले जाते, तिथे गुरु आणि शुक्राची युती होत आहे. गुरुदेव हे तुमच्या भाग्याचे कारक आहेत आणि ते 6व्या घरात गेल्यामुळे तुमच्या कर्मशीलतेची अत्यंत कठोर परीक्षा घेणार आहेत. जर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मित्रासोबत निरर्थक गप्पा मारण्यात, सोशल मीडियावर रील बनवण्यात किंवा गप्पा गोष्टीमध्ये वाया घालवला, तर तुमचे करिअर, स्पर्धा परीक्षा किंवा व्यवसायातील प्रगतीची सुवर्ण संधी कायमची हातातून निसटून जाईल. हा वेळ मनोरंजनाचा नसून स्वतःला कायमचा झोकून देण्याचा आहे, अन्यथा नशिबाची दारे कायमची बंद होतील. तिसरी आणि सर्वात जीवघेणी चूक म्हणजे तुमच्यातील अति आत्मविश्वास आणि मंगळामुळे वाढणारा भयानक राग, जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नरक बनवू शकतो. 4थ्या घरात बसलेला सेनापती मंगळ जरी तुम्हाला सुखसंपत्ती देत असला, तरी तो एक अत्यंत जहाल आणि अग्नितत्वाचा ग्रह आहे. मंगळाचा नकारात्मक प्रभाव तुमच्या रक्तातील उष्णता आणि राग इतका वाढवेल की किरकोळ कारणावरून तुम्ही घरात तांडव उभा कराल. तुमच्या कठोर आणि अपशब्दामुळे घरातील शांतता पूर्णपणे भंग पावेल आणि कौटुंबिक नातेसंबंधामध्ये कधीही न भरणारी दरी निर्माण होईल. विरोधक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, हे तुम्हाला कमजोर समजण्याची चूक करत आहेत. त्यांना तोंड कशी पडण्याची ताकद तुमच्यात आहे, पण जर तुम्ही तुमच्या क्रोधावर आणि आवाजवी आत्मविश्वासावर ताबा ठेवला नाही, तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य डिप्रेशन आणि कंगालपणेच्या दरीत ढकलून द्याल. त्यामुळे हा काळ कमालीच्या संयमाचा आहे, हे विसरू नका.
मकर राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही भयंकर वक्रदृष्टी आणि येणारी संकटे जर तुम्हाला कायमची रोखायची असतील तर या 7 दिवसात तुम्हाला अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या धनस्थानात बसलेला राहू आणि पराक्रम स्थानातील शनी यांच्या नकारात्मक प्रभावाला रोखून त्यांची केवळ शुभ फळे तुम्हा प्राप्त करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता एक निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जा. तिथे अत्यंत श्रद्धेने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा किंवा लावल्यानंतर तिथे शांत चित्ताने बसून शनिदेवाचा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र ओम राम प्रीम क्रोस शनीश्वराय नमः आणि राहुदेवाचा मंत्र ओम राहवे नमः यांचा जप करा. हा उपाय तितका चमत्कारिक आहे की यामुळे तुमच्या कुंडलीतील राहू आणि शनीचा भयंकर दोष तात्काळ शांत होईल. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नव्हत्या किंवा ज्या पैशाच्या मागे तुम्ही धावत होता ते सर्व काही स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. तुमच्या भाग्याचे बंद कुलूप अचानक उघडेल. तर जर मकर राशीच्या जातकांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दलची अशीच अत्यंत महत्त्वाची अचूक आणि सविस्तर माहिती तुम्हाला वेळेवर मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही समस्या किंवा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आम्ही त्याचे अचूक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.